नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सडे, एम कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सरचे स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या चॅप्टरमधलं एक्झाम्पल पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण एक्झाम्पल नंबर 12 पेज नंबर 93 हे एक्झाम्पल पाहणार आहोत. Following is the receipt and payment account of Chamber of Commerce bid for the year ended 31st March 2018 and same additional information. You are required to prepare income and expenditure account for the year ended 31st March 2018 and balance sheet as on that date. म्हणजेच आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायला सांगितलेलं आहे, तसेच बॅलन्स शीट देखील बनवायला सांगितलेली आहे. आता आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे. रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st मार्च 2018 बरोबर. 31st मार्च 2018चा आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. लेफ्ट हँड साईड इज रिसीट दिलेली आहे, राईट हँड साईड इज पेमेंट दिलेले आहे बरोबर. आता आपण रिसीट साईडच्या अकाउंटची आपण चर्चा करूया. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, ओपनिंग बॅलन्स आहे कशाचा, इन ब्रॅकेट कॅश ॲट बँक बरोबर 22,250. नेक्स्ट टू सबस्क्रिप्शन्स इन ब्रॅकेट इन्क्लुडिंग ₹8,000 फॉर 2016-17 म्हणजे 2016-17चं देखील सबस्क्रिप्शन याच्यामध्ये आहे. अमाऊंट आहे 72,000 बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट टू सेल ऑफ मशिनरी इन ब्रॅकेट बुक व्हॅल्यू ₹25,000 20,000 बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट टू डोनेशन्स 55,000. टू ॲडमिशन फीज रेव्हेन्यू 6,000. अशा प्रकारे आपल्याला रिसीट साईडला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता आपण पेमेंट साईड पाहूया. पेमेंट साईडला बाय इन्शुरन्स 10,000, बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी 4,000, बाय बुक्स 30,000, बाय कॉम्प्युटर्स 60,000, बाय ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 4,000, बाय फर्निचर 62,000 अँड लास्ट बाय बॅलन्स कॅरी डाऊन क्लोजिंग बॅलन्स कॅश ॲट बँक 5,250 बरोबर. अशा प्रकारे पेमेंट साईडला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. रिसीट अँड पेमेंट अकाउंट टॅली 1,75,250 ने झालेला आहे. अशा प्रकारे आपण रिसीट अँड पेमेंटमधली इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. आता आपण ॲडजस्टमेंट पाहणार आहोत. ॲडजस्टमेंटमध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन 1. ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑन 1 एप्रिल 2017 वेअर ॲज फॉलोज. म्हणजे आपलं फायनान्शियल इयर कधी क्लोज झालेलं आहे 31st मार्च 2018. म्हणजे हे ओपनिंगचे ॲसेट अँड लायबिलिटीजचे त्या ठिकाणी बॅलन्सेस दिलेले आहेत. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स ₹10,000, मशिनरी ₹50,000, बिल्डिंग फंड ₹2,10,000, इन्व्हेस्टमेंट्स ₹3,00,000 बरोबर. तर हे ओपनिंगच्या ॲसेट अँड लायबिलिटीज आपल्याला दिलेल्या आहेत. तर आपल्याला कॅपिटल फंड दिलेला नसल्यामुळं आपल्याला हे ओपनिंगच्या ॲसेट अँड लायबिलिटीज घेऊन आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट वर्किंग नोटमध्ये बनवायला लागेल आणि त्याच्यामधून आपल्याला बॅलन्सिंग फिगर आपल्याला कॅपिटल फंडची काढून घ्यावी लागणार आहे बरोबर. तर ते आपण एक्झाम्पल सोडत असताना पाहणार आहोत. टू डेप्रिशिएट मशिनरी बाय ₹2,500 म्हणजे मशिनरीवरचं डेप्रिशिएशन आपल्याला 2,500 दिलेलं आहे बरोबर. त्याच्यानंतर 3. डोनेशन्स रिसिव्ड फॉर बिल्डिंग फंड बरोबर. आता डोनेशन्स जे रिसिव्ह आपल्याला झालेलं आहे ते बिल्डिंग फंडमध्ये घ्या सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर 4. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर वॉज ड्यू फॉर ₹6,000 म्हणजे करंट इयरला आपल्याला सबस्क्रिप्शन त्या ठिकाणी 6,000 भेटणार आहे असं सांगितलेलं आहे बरोबर. अशा प्रकारे
आपल्याला 4 ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत. आता आपण याचं टिक मार्क करून घेणार आहोत. आता हे ओपनिंगच्या ॲसेट्स अँड लायबिलिटीज आहेत, याला टिक करायची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर मशनरी, त्याच्यानंतर डोनेशन्स, बिल्डिंग फंड, या तिन्हीला आपल्याला टिक करून घ्यावे लागणार आहे. म्हणून आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्ये घेऊया आपण, बरोबर. डोनेशनला देखील टिक केलं, सेल ऑफ मशनरी याला देखील टिक केलं, सबस्क्रिप्शनला देखील आपल्याला टिक करून घ्यावे लागणार आहे. त्याच्यानंतर तर एवढ्यालाच टिक येणार आहे, कारण की याच्यावरतीच ॲडजस्टमेंट आलेल्या आहेत, बरोबर. आता आपण एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करणार आहोत. एकदम वरती आपल्याला इन द बुक्स ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स बीड असं लिहावं लागणार आहे. त्याच्याखाली आपण कुठला अकाउंट बनवतो आहे पहिला, तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट, लेफ्ट हँड साईड इज एक्सपेंडिचर, राईट हँड साईड इज इन्कम, बरोबर. हे पहिल्या पानामध्ये आपण आखून घ्यायचं आहे हा अकाउंट. त्याच्यानंतर दुसऱ्या पानामध्ये आपल्याला करंट इयरची बॅलन्स शीट, क्लोजिंग बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. ही करंट इयरची बॅलन्स शीट देखील आपल्याला बनवायला सांगितलेली आहे. ही दुसऱ्या पेजमध्ये आपण ओपन करायची आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या पेजवर आपल्याला वर्किंग नोट आखून घ्यावे लागणार आहे. आणि वर्किंग नोटमध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल फंड ॲज ऑन 1 एप्रिल 2017, बरोबर. म्हणजे आपल्याला ओपनिंग बॅलन्सेस बघा, या ठिकाणी ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये फर्स्ट जी ॲडजस्टमेंट आहे याच्यामध्ये आपल्याला ॲसेट्स अँड लायबिलिटीजचे ओपनिंग बॅलन्सेस दिलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट बनवावे लागणार आहे. म्हणून आपण ह्या ठिकाणी बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2017, लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. आता आपण त्याचं पोस्टिंग करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला कॅपिटल फंडची अमाऊंट काढायची आहे. म्हणजे कॅपिटल फंड आपल्याला दिलेला नाही, तो आपल्याला काढायचा आहे. आता आपण पोस्टिंग करूया. आता पहिल्या ॲडजस्टमेंटचं आपल्याला अगोदर पोस्टिंग करून घ्यावं लागणार, कारण की आपल्याला कॅपिटल फंड काढायचा आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ₹10,000 कुठे घेणार हा आपण, तर हा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स 10,000 आता मिळणार आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आपल्याला मिळणार आहे. म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपल्याला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 2016-17 10,000 घ्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर पुढे मशनरी काय आहे, ॲसेट. म्हणून ॲसेट साईडला मशनरी 50,000. त्याच्यानंतर बिल्डिंग फंड ₹210,000 काय आहे, लायबिलिटी. म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बिल्डिंग फंड 210,000. अँड लास्ट इन्व्हेस्टमेंट ₹3,00,000. इन्व्हेस्टमेंट काय आहे, ॲसेट. म्हणून ॲसेट साईडला इन्व्हेस्टमेंट 3,00,000, बरोबर. आता एक गोष्ट त्या एक उरलेली आहे. आता आपल्याला कॅश ॲट बँकेचा बॅलन्स घ्यायचा आहे. आता हा कसा घ्यायचा, तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट रिसीट अँड पेमेंट अकाउंटला जो ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 22,250 22,250 कॅश ॲट बँकेचा बॅलन्स दिलेला आहे, बरोबर. बँकेतील ओपनिंग बॅलन्सचा एक आपल्याला हा 22,250 दिलेला आहे. म्हणजे रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्ये 31 मार्च 2018मध्ये हा ओपनिंग बॅलन्स आहे. म्हणजेच हा गेल्या वर्षी क्लोजिंग बॅलन्स असणार आहे. किती, 22,250, बरोबर. तर आपण क्लोजिंग बॅलन्स कुठं घेतो कॅश ॲट बँकेचा, तर बॅलन्स शीटला घेतो. मग त्या गेल्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये कॅश ॲट बँक 22,250 आला पाहिजे, म्हणून तो देखील आपण इथं घेतला, बरोबर. आता आपण काय करूया, बॅलन्स शीट क्लोज करूया. आता निश्चितच इथं 3,00,000 इथं दिसतात इन्व्हेस्टमेंटचे, इकडं 2,10,000 आहे नुसतं, बरोबर. म्हणजे ॲसेट साईडची अमाऊंट जास्त आहे. म्हणून या सर्वांची बेरीज केली, किती आली, 3,82,250. हे अपोजिट साईडला मांडून घेतलं, लायबिलिटी साईडला 3,82,250.
याच्यामधनं हे 2,10,000 बिल्डिंग फंडचे मायनस केले तर डिफरन्स किती उरला 1,72,250. तर हे काय निघालं आपलं कॅपिटल फंड. कॅपिटल फंड किती आला आपला 1,72,250 बॅलन्सिंग फिगर. बरोबर, म्हणजे आपण कॅपिटल फंड काढलेला आहे. आता कॅपिटल फंड आपण कुठे घेतो तर बॅलन्स शीटच्या म्हणजे क्लोजिंग बॅलन्स शीटच्या किंवा करंट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड 1,72,250 इनरला घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण ओपनिंग बॅलन्स शीट वर्किंग नोटमध्ये बनवलेले आहे. कॅपिटल फंडसाठी आपण ती ओपन केली होती. बरोबर, आता आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंटकडे जाऊया आणि अगोदर आपण रिसीट साईड त्या ठिकाणी पाहूया, त्याच्यानंतर पेमेंट साईड त्या ठिकाणी पाहूया आणि अकाउंटचं पोस्टिंग त्या ठिकाणी करत आपण जाणार आहोत. टू सबस्क्रिप्शन्स याच्यामध्ये इन्क्लुडिंग ₹8,000 फॉर 2016-17 म्हणजे गेल्या वर्षी सबस्क्रिप्शन याच्यामध्ये इन्क्लूड आहे. ह्याची मूळ किंमत किती आहे सबस्क्रिप्शनची 72,000. बरोबर, चालू वर्षी आपल्याला सबस्क्रिप्शन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे गेल्या वर्षीचं 8,000 आहेत. बरोबर, आता हे 72,000 आपण कुठे घेणार तर रिसीट साईडचे आपण आयटम कुठे घेतो इन्कम साईडला, पेमेंट साईडचे आयटम त्याकडे आपण कुठे घेतो एक्सपेंडिचर साईडला. बरोबर, आता हे रिसीट साईडचा आयटम असल्यामुळे आपण कुठे घेणार हा इन्कम साईडला. म्हणून सबस्क्रिप्शन कुठं जाणार इन्कम साईडला. बाय सबस्क्रिप्शन्स किती आहे मूळ किंमत 72,000. आता गेल्या वर्षी सबस्क्रिप्शन आहे किती त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे 8,000. बरोबर, हे गेल्या वर्षी सबस्क्रिप्शन आहे म्हणजे आपण चालू वर्षी घेणार का नाही. मग आपण काय करणार लेस फॉर 2016-17 8,000. 72,000मधनं 8,000 गेले किती उरले खाली 64,000. 64,000 खाली इनरला त्या ठिकाणी अमाऊंट घ्यायची आहे. बरोबर, त्याच्यानंतर पुढे टू सेल ऑफ मशिनरी किती 20,000. मशिनरी विकून आपल्याला 20,000 आले पण त्याची मूळ किंमत किती होती 25,000. आता या ठिकाणी मूळ किंमत 25,000 आहे बुक व्हॅल्यू आणि आपण विकली कितीला 20,000ला म्हणजे 20,000 आपल्याकडे आले मशिनरी विकल्यानंतर म्हणजे 5,000 रुपये काय झाला लॉस. बरोबर, लॉस. म्हणून एक्सपेंडिचर साईडला टू लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी 5,000. बरोबर, त्याच्यानंतर आता सेल ऑफ मशिनरी कितीला विकली 20,000ला. आता या ठिकाणी मूळ किंमत किती आहे इथं मशिनरीची ओपनिंग बॅलन्सेसमध्ये मशिनरीची मूळ किंमत किती 50,000. आपण कुठं जाणार मग ॲसेट साईडला क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला मशिनरी मूळ किंमत आपण कुठून घेतली तर या ठिकाणी आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिलेले आहे तिथं मशिनरी 50,000 आहे. बरोबर, म्हणून ह्या ॲसेट साईडला हे 50,000 इनरला आपण घेतले. त्यातनं विकली कितीची विकली 25,000ची. बघा या ठिकाणी बुक व्हॅल्यू म्हणले बुक व्हॅल्यू मूळ किंमत त्या मशिनरीची किती आहे 25,000 तर 25,000ची आपण मशिनरी विकली म्हणून ॲसेट साईडला लेस सोल्ड 25,000ची विकली. 50,000तनं 25 गेले किती उरले खाली 25 त्या ठिकाणी उरलेले आहेत. बरोबर, इथपर्यंत प्रोसेस त्या ठिकाणी करून ठेवायची आहे. राहिलेला आपण ॲडजस्टमेंट पाहणार आहोत. पुढे टू डोनेशन्स 55,000. आता हे कशामध्ये घ्या सांगितलेलं आपल्याला तर बघा इथं तुम्हाला सांगितलं आहे बघा डोनेशन्स रिसिव्ड फॉर बिल्डिंग फंडमध्ये घ्या सांगितलेलं आहे. बरोबर, तर आता बिल्डिंग फंडची मूळ किंमत किती आहे 2,10,000. कुठं घेणार लायबिलिटी साईडला. म्हणून कॅपिटल फंड घेतलं की आपण 2-4 वेळेस जागा सोडायची त्याच्या खाली बिल्डिंग फंड 2,10,000. बरोबर, घेतलं लायबिलिटी साईडला. ॲड डोनेशन्स आपल्याला ह्याच्यामध्ये घ्या सांगितले आहेत म्हणून ॲड डोनेशन्स 55,000. आउटरला किती आले 2,65,000. बरोबर, त्याच्यानंतर टू ॲडमिशन फीज रेव्हेन्यू कुठे घेणार तुम्ही इन्कम साईडला. बघा इन्कम साईडला ॲडमिशन फीज 6,000. बरोबर, त्याच्यानंतर आता रिसीट साईडचे सर्व आयटम संपलेले आहेत. आता पेमेंट साईडला बाय इन्शुरन्स 10,000
बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी 4,000. कुठे घेणार तुम्ही? पेमेंट साईडला आहेत, म्हणजे कुठे घेणार तुम्ही? एक्सपेंडिचर साईडला. बघा एक्सपेंडिचर साईडला आहेत का नाही? टू इन्शुरन्स 10,000, टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 4,000. बरोबर. पुढे बाय बुक्स 30,000 काय आहे? ॲसेट. बाय कॉम्प्युटर 60,000 काय आहे? ॲसेट. म्हणून ॲसेट साईडला हे दोन्ही पण येणार. बरोबर. हे बघा बुक्स 30,000, कॉम्प्युटर 60,000. बरोबर. ॲसेट साईडला. त्याच्यानंतर बाय ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 4,000 कुठे येणार? एक्सपेंडिचर साईडला. बरोबर. तर एक्सपेंडिचर साईडला टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 4,000. बरोबर. पुढे बाय फर्निचर 62,000 काय आहे? ॲसेट. म्हणून ॲसेट साईडला फर्निचर 62,000 एकदम आउटरला. बरोबर. लास्ट बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. कॅश ॲट बँकेचा क्लोजिंग बॅलन्स दिला आहे किती? 5,250. कुठे घेणार? तर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. कॅश ॲट बँक 5,250. बरोबर. आता रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या दोन्ही बाजूचं आपण अकाउंटचं पोस्टिंग केलेलं आहे. आता आपण ॲडजस्टमेंटकडे वळूया. ह्याच्यामधली पहिली ॲडजस्टमेंट आपण घेतलेली आहे. 2 डेप्रिशिएट मशनरी बाय ₹2,500. मशनरीवरचं डेप्रिशिएशन किती दिले? 2,500. बरोबर. आता काय करणार? मशनरीमधनं लेस करणार. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जाणार. लेस डेप्रिशिएशन 2,500. 25,000मधनं इथपर्यंत तुम्हाला मागास सांगितलेलं आहे 25,000पर्यंत. लेस डेप्रिशिएशन 2,500. 25,000मधनं हे 2,500 गेले. आउटरला किती आले? 22,500. डेप्रिशिएशन कुठं ट्रान्सफर करणार? तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला. बरोबर. टू डेप्रिशिएशन ऑन मशनरी 2,500. बरोबर. 2 ठिकाणी पोस्टिंग झालेलं आहे. पुढे डोनेशन्स रिसिव्ड फॉर बिल्डिंग फंड. मागाशीच आपण डोनेशन्सची किंमत आहे ती बिल्डिंग फंडमध्ये ॲड करून तुम्हाला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सांगितलेलं आहे. आता पुढे 4 आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर वॉज ड्यू फॉर ₹6,000. म्हणजे चालू वर्षी तुम्हाला 6,000 सबस्क्रिप्शन त्याकडे मिळणार आहे. पण त्याच्या अगोदर तुम्हाला एक सांगायचं आहे की ओपनिंग बॅलन्सेसमध्ये इथं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स गेल्या वर्षीचं किती मिळणार होतं आपल्याला? 1 एप्रिल 2017मध्ये बॅलन्सेस आपल्याला किती दिले आहेत आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचे? 10,000 मिळणार म्हणून सांगितलेलं गेल्या वर्षी. तर ॲक्च्युली किती मिळाले इथं? तर ह्या सबस्क्रिप्शनमध्ये किती आहेत इन्क्लूड? फक्त 8,000 इन्क्लूड आहेत. म्हणजे गेल्या वर्षी तुम्हाला सबस्क्रिप्शन किती भेटणार होतं? आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 10,000. इथं किती भेटलेलं दाखवले? 8,000. म्हणजे आणखीन किती मिळणार आहे? 2,000. बरोबर. तर हे 2,000 याच्यामध्ये आहेत. गेल्या वर्षी जे सबस्क्रिप्शन जे 2,000 राहिलेलं आहे मिळायचं ते याच्यामध्ये इन्क्लूड आहे 6,000मध्ये. म्हणजे चालू वर्षी किती भेटणार आहे मग? म्हणून इथं 6,000 वजा 2,000 जर केलं तर किती येणार? 4,000 चालू वर्षाचं असणार आहे त्या ठिकाणी. बरोबर. आता हे समजून घ्यायचं आपल्याला आहे. आता आपण हे वर्किंग नोटमध्ये बघूया. बघा या ठिकाणी करंट इयर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आपल्याला काढायचं आहे. सबस्क्रिप्शन्स आउटस्टँडिंग ऑन 1 एप्रिल 2017ला किती होतं? 10,000. म्हणजे गेल्या वर्षी तुम्हाला किती मिळणार होतं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन? 10,000. हे त्या ठिकाणी कुठं त्या ठिकाणी अमाऊंट आहे? तर हे ओपनिंग जे ॲसेट अँड लायबिलिटीज आहेत 1 एप्रिल 2017 याच्यामध्ये हे दिलेलं आहे. बघा किती मिळणार होतं गेल्या वर्षी? 10,000. म्हणून या ठिकाणी आपण 10,000 घेतलेलं आहे. लेस सबस्क्रिप्शन रिसिव्ड फॉर 2016-17 किती भेटलं आपल्याला चालू वर्षी? तर ह्याच्यामध्ये किती इन्क्लूड आहेत? 8,000. म्हणजे 8,000 मिळणार असणार आहे. म्हणून हे 8,000 भेटलं. 10,000 हे 8,000 गेले. किती राहिले? 2,000. तर सबस्क्रिप्शन स्टील आउटस्टँडिंग फॉर 2,000. म्हणजे आणखीन किती मिळणार बाकी आहे? 2,000. म्हणून सबस्क्रिप्शन्स आउटस्टँडिंग ऑन 31 मार्च 2018 इज गिव्हन ₹6,000. म्हणजे चालू वर्षी आपल्याला किती दिली? तर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर वॉज ड्यू फॉर ₹6,000. 6,000 दिले. म्हणून त्याच्यामध्ये विच इन्क्लूड्स ₹2,000 फॉर 2016-17. तर ह्या 6,000मध्ये हे 2,000 प्रिव्हियस इयरचे आहेत. बरोबर. म्हणून करंट इयर सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग विल बी इन ब्रॅकेट 6,000 मायनस 2,000 इज इक्वल टू 4,000. म्हणजे 4,000 चालू वर्षी तुम्हाला मिळणार आहे. म्हणून
आता ह्याचं पहिलं पोस्टिंग जातं इन्कम साईडला. इथपर्यंत आपण प्रोसेस करून ठेवलेलं आहे. चालू वर्षी किती मिळणार आहे तुम्हाला सबस्क्रिप्शन? 4,000. म्हणून ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स 4,000. आउटरला किती आले? 68,000. बरोबर. दुसरं पोस्टिंग कुठं जाणार? तर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 2016-17चं किती मिळणार आहे? 2,000. 2017-18चं म्हणजे हे चालू वर्षाचं किती? 4,000. दोन्हीची बेरीज आउटरला किती आली? 6,000. बरोबर. तर 2 ठिकाणी आपण पोस्टिंग याचं देखील केलेलं आहे. आपलं ॲडजस्टमेंट सर्व संपलेल्या आहेत. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओपनिंग ज्या आपल्याला ॲसेट्स अँड लायबिलिटीज दिलेल्या आहेत. बरोबर. तर याच्यामध्ये ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आलेली आहे त्याचं आपण पोस्टिंग त्या ठिकाणी केलेलंच आहे, कारण की त्याची अमाऊंट आपण घेतोच त्या ठिकाणी. आता हे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन हे घेत नसतात. त्याच्यानंतर मशनरी 50,000. तर आपण याच्यावरती ॲडजस्टमेंट होती हे आपण पाहिलं होतं. बिल्डिंग फंड हे देखील आपण 2,10,000 घेतलेलंच आहे, कारण की त्याच्यावर देखील ह्याच्यामध्ये डोनेशन आपल्याला ॲड करायची होती. बरोबर. ते पण घेतलं. मशनरीचं याचं पण घेतलेलं आहे. इन्व्हेस्टमेंटवर ॲडजस्टमेंट नव्हती, म्हणजे हे इन्व्हेस्टमेंट आहे तसं बॅलन्स शीटला क्लोजिंग बॅलन्स शीटला घ्यायचं आहे. म्हणून इन्व्हेस्टमेंट 3,00,000 कुठे घेणार? तर चालू वर्षाच्या बॅलन्स शीटला आपल्याला इन्व्हेस्टमेंट घ्यावे लागतील. इन्व्हेस्टमेंट 3,00,000. या ठिकाणी चूक झालेली आहे. 30,000 घेतलेलं आहे. या ठिकाणी 1 झिरो वाढवायचा आहे. 3,00,000. तर इन्व्हेस्टमेंट आपण चालू वर्षाच्या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण 3,00,000 घेतलेलं आहे. आता ॲडजस्टमेंट आपण सर्व पाहिलेले आहेत. रिसीट अँड पेमेंट अकाउंट देखील पूर्ण आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. आता आपण अकाउंटिंग क्लोज करणार आहोत. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची कोणती साईड मोठी आहे ते आपण पाहूया. तर या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची क्रेडिट साईड मोठी आहे. क्रेडिट साईडला आपल्याला 68,000 आणि 6,000 दिसतात. या दोन्हीची बेरीज केली किती आली? 74,000. तर क्रेडिट साईडला आपण ते 74,000 मांडलेले आहे. ते अपोजिट साईडला डेबिट साईडला आपण हे 74 आहे तसं मांडून घेतलं समोरासमोर. बरोबर. पॅरलल लाईनमध्ये ते एक मांडून घेतलं. या 74,000मधून हे 10,000, 4,000, 4,000, 5,000, 2,500 मायनस केले तर डिफरन्स किती आला? 48,500. तर हे 48,500 काय आलं? सरप्लस. टू सरप्लस आपल्याला किती मिळाला? 48,500. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. एक्सेस ऑफ इन्कम म्हणजे इन्कम ज्यादा आहेत, एक्सपेंडिचर कमी आहेत, म्हणून काय मिळालं आपल्याला? सरप्लस 48,500. आता हा सरप्लस आपण कशामध्ये ॲड करणार? तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडमध्ये तो काय करणार? ॲड करणार. म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडमध्ये ॲड सरप्लस 48,500. कॅपिटल फंडची मूळ किंमत 1,72,250 प्लस सरप्लस 48,500. आउटरला किती आले? 2,20,750. तर आउटरला कॅपिटल फंडची अमाऊंट किती आली? 2,20,750. आता आपण बॅलन्स शीट टॅली करणार आहोत. बॅलन्स शीटची लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आली पाहिजे तर आपलं एक्झाम्पल टॅली होणार आहे. आपण सुरुवातीला लायबिलिटी साईड पाहूया. लायबिलिटी साईडला 2,20,750, 2,65,000 एवढ्या अमाऊंट दिसतात. या दोन्हीची बेरीज केली किती आली? 4,85,750. बरोबर. आता ॲसेट साईड आपण पाहूया. ॲसेट साईडला आपल्याला 5,250, 30,000, 60,000, 62,000, 6,000, 22,500 आणि 3,00,000 एवढ्या अमाऊंट दिसतात. या सर्वांची बेरीज केली 4,85,750 आलेले आहेत. अशा प्रकारे आपली बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. आजच्या तासाला आपण एक्झाम्पल नंबर 12 चेंबर ऑफ कॉमर्स बीड हे पाहिलेलं आहे. याच्यामध्ये आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट हे अकाउंट पाहिलेले आहेत. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. लेक्चर आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.